ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली। राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदेंची आहे या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। शिंदेंच्या बाजूने महेश जेठमलानी आणि हरीश साळवे बाजू मांडतात, तर ठाकरेंची बाजू कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी मांडतात। तर ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि या सुनावणी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली, कशा पद्धतीने युक्तिवाद सुरू झालाय, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? जवळपास मागच्या 10 मिनिटांपासून या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वतीनं कपिल सिब्बल जे ज्येष्ठ वकील आहेत ते अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करत आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या वतीनं हरीश साळवे यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे। हाच मुद्दा ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो संपणार आहे, त्यामुळे या प्रकरणाचा निकाल जो आहे तो लवकरात लवकर लागावा अशा पद्धतीची मागणी कपिल सिब्बल यांनी खरं तर कोर्टाकडे केल्याची युक्तिवादादरम्यान आपल्याला बघायला मिळते। कारण आपल्याला माहिती की ह्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो मागच्या वर्षभरापासून पेंडिंग होता। 2 महिन्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची सुनावणी केली होती। हा निर्णय देताना कुठल्याच आमदारांना जे अपात्र केलं नव्हतं त्या विरोधात खरं तर ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये आला होता आणि या सगळ्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळते। हरीश साळवे जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून हा युक्तिवाद केला जातो की उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव मांडला होता तो प्रस्ताव बघितला पाहिजे, म्हणजे आमदारांची संख्या जी आहे ती लक्षात घेऊन खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे। घटना जी आहे ती 1999 ची ग्राह्य धरलेली नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो ठाकरे गटाच्या वकिलाकडून केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। सध्या युक्तिवाद सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये या प्रकरणाचा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो पूर्ण होईल, पण ठाकरे गटाकडून प्रामुख्याने हाच मुद्दा उपस्थित केला जात आहे की फक्त आमदारांचं संख्या जी आहे ती विधानसभेच्या अध्यक्षांनी देखील लक्षात घेतली आहे आणि त्यानुसार निर्णय दिलेला। त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाचा युक्तिवाद काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। युक्तिवाद सध्या सुरू आहे, पुढच्या काही मिनिटांमध्ये कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच प्रमोद, युक्तिवाद सुरू आहे, निर्णय काय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठा आरक्षणाविरोधातल्या जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला बजावली। तसंच 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेत। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देऊ केल्याचा याचिकेत आरोप आहे। हे आरक्षण समाजातले एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी या विरोधात असल्याचा आरोप याचिकाकर्ते भाऊसाहेब पवार यांनी केला आहे।